तुम्ही कधी विचार केलाय का, जेव्हा एखादी ग्लोबल ब्रोकरेज फर्म अचानक म्हणते इंडिया इज द नेक्स्ट बिग ऑपॉर्च्युनिटी, तेव्हा दुसऱ्याच दिवशी हजारो कोटींचे FII मनी भारतात येऊ लागतात. आणि जेव्हा एखादी मोठी फर्म म्हणते ऑइल प्राइसेस कॅन ट्रिगर ग्लोबल स्लोडाऊन, तेव्हा जगभरचे मार्केट्स कोसळतात. पण प्रश्न असा आहे, हे लोक नेमकं पाहतात तरी काय, जे सामान्य इन्व्हेस्टर्सला दिसत नाही? आजचा हा व्हिडिओ फक्त ब्रोकरेज फर्म्सवर नाही, तर जगातील त्या इनविजिबल फायनान्शियल वॉर रूम्सवर आहे, जिथे बसून काही रिपोर्ट्स संपूर्ण जगाच्या मार्केट सेंटिमेंटला हलवतात. आणि आज आपण जाणून घेणार आहोत, ब्रोकरेज फर्म्स खरंच काम कसं करतात, टार्गेट प्राइस कसा तयार होतो, कोणत्या फर्मला कोणतं सेक्टर जास्त समजतं, वॉर आणि जिओपॉलिटिकल टेन्शन मध्ये कोण हिस्टॉरिकली जास्त ॲक्युरेट ठरलं, इंडियावर सर्वात बुलिश कोण राहिलं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळे ब्रोकरेज टार्गेट्स एका सिंगल विंडोमध्ये कुठे आणि कसे ट्रॅक करायचे. आणि बिलीव्ह मी, हा व्हिडिओ जसं जसा पुढे जाईल तसं तुम्हाला समजेल की मार्केट फक्त चार्ट्स आणि PE रेशोवर चालत नाही, तर इन्फॉर्मेशन पॉवर आणि सायकोलॉजीवर चालतं. इमॅजिन करा, रात्रीचे 2 वाजलेत. न्यूयॉर्कमध्ये एका मोठ्या ब्रोकरेज फर्मच्या ऑफिसमध्ये अजूनही लाईट्स चालू आहेत. एका स्क्रीनवर क्रूड ऑइल टँकर रूट्स दिसत आहेत, दुसऱ्या स्क्रीनवर चायनामधील फॅक्टरी ऍक्टिव्हिटी, एका अॅनालिस्टच्या डेस्कवर सॅटेलाइट इमेजेस आहेत, तर दुसरा अॅनालिस्ट फेडच्या एका स्टेटमेंटमधल्या एका शब्दाचा अर्थ अॅनालाइज करत बसला आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी रिटेल इन्व्हेस्टर्स व्हॉट्सअपवर फक्त एक मेसेज पाहतात, गोल्डमॅन सॅक्स अपग्रेड्स इंडिया. बस, मार्केट रॅली सुरू. पण त्या एका लाईन मागे हजारो तासांचा डेटा अनालिसिस असतो. रिटेल इन्व्हेस्टर्सना वाटतं ब्रोकरेज फर्म्स म्हणजे फक्त टार्गेट प्राइस देणाऱ्या कंपनीज, पण रियालिटीमध्ये या फर्म्स म्हणजे फायनान्शियल इंटेलिजन्स एजन्सीज आहेत. त्यांच्याकडे CEOs असतात, सेक्टर स्पेशलिस्ट्स असतात, इकॉनॉमिस्ट्स असतात, पॉलिटिकल रिस्क टीम्स असतात, कमॉडिटी एक्सपर्ट्स असतात, सप्लाय चेन ट्रॅकर्स असतात. काही फर्म्स तर मॉल पार्किंग ऑक्युपन्सी पासून हॉटेल रूम बुकिंग्स पर्यंत डेटा ट्रॅक करतात, कारण मार्केट रिझल्ट येण्याच्या आधी इकॉनॉमीमध्ये काय बदल चालू आहेत हे त्यांना ओळखायचं असतं. रिटेल इन्व्हेस्टर क्वार्टरली रिझल्टची वाट बघतो, आणि हे लोक फ्युचरचा अंदाज लावत असतात. आता प्रश्न येतो, हे टार्गेट प्राइस तयार कसं होतं? आणि इथेच सिनेमा सुरू होतो. एका अॅनालिस्टला फक्त कंपनी नाही अनालाइज करायची, तर तिचं फ्युचर पाहायचं असतं. तो एस्टिमेट करतो पुढच्या काही वर्षांची अर्निंग्स, फ्युचर डिमांड, रॉ मटेरियल कॉस्ट, गव्हर्नमेंट पॉलिसी, इंटरेस्ट रेट्स, करन्सी मुवमेंट, कॉम्पिटिशन प्रेशर, ग्लोबल स्लोडाऊन रिस्क. मग DCF, PE मल्टिपल, EV/EBITDA, सम ऑफ पार्ट्स सारखे व्हॅल्युएशन मॉडेल्स वापरले जातात. ह्यामध्ये DCF म्हणजे कंपनी फ्युचरमध्ये किती कॅश कमवू शकते याचा अंदाज, PE मल्टिपल म्हणजे मार्केट त्या कंपनीच्या प्रॉफिटला किती प्रीमियम द्यायला तयार आहे, EV/EBITDA म्हणजे डेट सहित पूर्ण बिझनेसची खरी व्हॅल्यू किती आहे हे मोजण्याची पद्धत, आणि सम ऑफ पार्ट्स म्हणजे कंपनीचे वेगवेगळे बिझनेसेस वेगळे मोजून त्यांची टोटल व्हॅल्यू काढणे. साध्या भाषेत सांगायचं तर हे लोक कंपनीचं फ्युचर आजच प्राइस करण्याचा प्रयत्न करत असतात. पण आता स्टोरीमध्ये ट्विस्ट येतो. सगळ्या ब्रोकरेज फर्म सारख्या नसतात. प्रत्येक फर्मचा स्वतःचा स्पेशल वेपन असतो. उदाहरणार्थ JP मॉर्गन, जर बँकिंग क्रायसिस असेल, लिक्विडिटी स्ट्रेस असेल, इंटरेस्ट रेट्समध्ये मोठा बदल होत असेल, तर मार्केट JP मॉर्गनला खूप सिरियसली घेतो, कारण त्यांची स्ट्रेंथ आहे बँकिंग सिस्टम अंडरस्टँडिंग. त्यांना माहित असतं पैसा कुठून येतो, कुठे जातो आणि कुठे अडकतो. पण जर वर्ल्डमध्ये वॉर टेन्शन वाढलं, ऑइल प्राइसेस अचानक वाढले, करन्सी पॅनिक सुरू झाला, तर एक नाव सर्वात जास्त चर्चेत येतं, गोल्डमन सॅक्स. कारण हिस्टॉरिकली मॅक्रो आणि जिओपॉलिटिकल अनालिसिसमध्ये गोल्डमन खूप स्ट्रॉंग मानली जाते. रशिया-युक्रेन वॉर असो, मिडल ईस्ट टेन्शन असो, क्रूड ऑइल शॉक असो, अशा वेळी इन्स्टिट्यूशन्स गोल्डमनचे रिपोर्ट्स लाईन बाय लाईन वाचतात, कारण मार्केटला माहित असतं या लोकांकडे ग्लोबल इन्फॉर्मेशन फ्लो आहे. आता इंडियाची एंट्री होते. काही वर्षांपूर्वी जेव्हा रिटेल इन्व्हेस्टर्स IT स्टॉक्स आणि क्विक रॅलीजमध्ये बिझी होते, तेव्हा एक फर्म क्वायटली इंडियाच्या मॅन्युफॅक्चरिंग, रेल्वेज, डिफेन्स आणि PSU थीमवर बुलिश होत होती, जेफ्रीज. आज PSU रॅलीबद्दल सर्व बोलतात, पण सुरुवातीला अग्रेसिव्हली कन्व्हिक्शन दाखवणाऱ्यांमध्ये जेफ्रीज पुढे होती. म्हणून इंडियन मार्केटमध्ये जेफ्रीजचा प्रभाव खूप वाढला. पण हिस्टॉरिकली इंडियावर सर्वात मोठा बिलीवर कोण, तर मॉर्गन स्टॅनली. ही फर्म अनेक वर्षांपासून इंडियाच्या डेमोग्राफिक डिव्हिडंड, कन्झम्पशन ग्रोथ, डिजिटल इकॉनॉमी, फायनान्शियलायझेशन आणि स्ट्रक्चरल GDP ग्रोथ
या स्टोरीवर बुलिश राहिली आहे. आणि महत्वाचं म्हणजे जगभरचे FIIs मॉर्गन स्टॅनलीचे इंडिया रिपोर्ट्स खूप क्लोजली फॉलो करतात. त्यामुळे मॉर्गन स्टॅनली बुलिश झाली की इन्स्टिट्यूशन्समध्ये कॉन्फिडन्स वाढतो. पण आता सर्वात डेंजरस पार्ट, कोणतीही ब्रोकरेज फर्म देव नाही. 2008 फायनान्शियल क्रायसिसमध्ये जगातील मोठ्या फर्म्स चुकीच्या ठरल्या होत्या. कधी टायमिंग चुकतो, कधी जिओपॉलिटिकल इव्हेंट सगळं बदलून टाकतो, कधी मार्केट इररॅशनल होतो. म्हणून स्मार्ट इन्व्हेस्टर्स एक्झॅक्ट टार्गेट प्राइस फॉलो करत नाहीत. ते फॉलो करतात टार्गेट अपग्रेड्स, रिपीटेड कन्व्हिक्शन, सेक्टर री-रेटिंग, इन्स्टिट्यूशनल पोझिशनिंग आणि मॅनेजमेंट कॉमेंट्री चेंजेस. कारण मार्केटमध्ये पैसा एक्झॅक्ट नंबरमुळे नाही बनत, तर ट्रेंड लवकर ओळखल्यामुळे बनतो. आता प्रॅक्टिकल क्वेश्चन, हे सगळं ट्रॅक कुठे करायचं? रिटेल इन्व्हेस्टरसाठी सर्वात युजफुल प्लॅटफॉर्म्स म्हणजे ट्रेंडलाईन, मनी कंट्रोल आणि ET मार्केट्स. आणि लक्षात ठेवा, हा काही पेड प्रमोशनल व्हिडिओ नाही. इथे तुम्ही पाहू शकता जेफ्रीज काय म्हणते, गोल्डमन काय म्हणते, मॉर्गन स्टॅनली काय म्हणते, कन्सेन्सस टार्गेट काय आहे, कोणत्या अनालिस्टने टार्गेट वाढवलं किंवा कमी केलं. म्हणजे रिटेल इन्व्हेस्टर्सला पहिल्यांदाच इन्स्टिट्यूशनल थिंकिंग एका विंडोमध्ये पाहायला मिळतं. याशिवाय टिकर टेप, मार्केट्स मोजो आणि मनी कंट्रोल ब्रोकरेज सेक्शन हे पण युजफुल आहेत. तिथे तुम्ही इंडियन ब्रोकरेज फर्म्सचे रेकमेंडेशन्स पण पाहू शकता. आणि इन्स्टिट्यूशनल लेव्हलवर ब्लूमबर्ग टर्मिनल आणि रेफिनिटिव्ह आयकॉन वापरलं जातं, जिथे लिटरली जगातील पैशाचा इन्फॉर्मेशन फ्लो चालतो. शेवटी तुम्ही ब्रोकरेज टार्गेट्स ब्लाइंडली फॉलो करायचे का? तर नाही. इग्नोर करायचे का? ते पण नाही. कारण या फर्म्सकडे रिसोर्सेस आहेत, मॅनेजमेंट ऍक्सेस आहे, ग्लोबल डेटा आहे, इंडस्ट्री कनेक्शन्स आहेत. पण रिटेल इन्व्हेस्टरकडे एक ॲडव्हान्टेज आहे, पेशन्स. इन्स्टिट्यूशनल फंड्सना प्रत्येक क्वार्टर परफॉर्मन्स दाखवावा लागतो, रिटेल इन्व्हेस्टरला नाही. म्हणून ब्रोकरेज रिपोर्ट्स वापरा आयडिया जनरेशनसाठी, सेक्टर ट्रेंड्स समजण्यासाठी, इन्स्टिट्यूशनल सेंटिमेंट समजण्यासाठी. पण फायनल कन्व्हिक्शन स्वतः बिल्ड करा. कारण शेवटी मार्केटमध्ये सर्वात जास्त पैसा त्या लोकांनी बनवलाय ज्यांनी फक्त टार्गेट प्राइस पाहिलं नाही, तर टार्गेट प्राइसच्या मागे चालणारा मोठा गेम समजून घेतला. आणि कदाचित म्हणूनच काही लोक ब्रोकरेज रिपोर्ट्स वाचतात आणि काही लोक ब्रोकरेज रिपोर्ट्स लिहिणाऱ्यांच्या आधी ट्रेंड पकडतात. जर तुम्हाला डीप आणि वर्ल्ड क्लास मार्केट ब्रेकडाऊन्स मराठीमध्ये पाहायचे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा. कारण पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण हेज फंड्स, ओव्हरआईन वेल्थ फंड्स, FII पोझिशनिंग, बॉन्ड मार्केट्स, ग्लोबल लिक्विडिटी आणि जिओपॉलिटिकल कॅपिटल फ्लो हे टॉपिक्स पण मराठीमध्ये समजून घेणार आहोत.